नांदूर शिंगोटे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही.पी. नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून गावातून प्रभात फेरी काढली। प्रत्यक्ष जिजाऊ बाल शिवराय यांच्या वेशभूषा परिधान केलेले आदर्श कुमार वर्मा व ईश्वरी शेळके यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। नांदूर शिंगोटे येथील अश्वप्रेमी भाऊसाहेब शेळके यांनी संपूर्ण शाळेला विद्यार्थ्यांसाठी फोटो तसंच घोडे त्याचप्रमाणे लेझिमचं साहित्य उपलब्ध करून दिलं। यावेळी शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। शाळेच्या प्रांगणातून या मिरवणुकीला सुरुवात झाली। यामध्ये विद्यार्थ्यांनी फेटे सफेद कलरचे कपडे परिधान करून हातात ध्वज घेऊन या मिरवणुकीचं लक्ष वेधलं। यानंतर येथील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नांदूर शिंगोटे येथील ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आलं। यावेळी युवा नेते दीपक बर्के, ग्रामपंचायत उपसरपंच शिवराम शेळके, माजी उपसरपंच संजय शेळके, माजी सरपंच गोपाळा शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुचेकर, अलका पवार, सोमनाथ नवले, सुदाम आव्हाड, दिलीप शेळके, दिनकर शेळके, प्रसाद शेळके, ग्रामसेवक सावकार, प्रकाश शेळके, गणेश सय्यद, शरद शेळके, भानुदास बैरागी आदींसह ग्रामस्थ छत्रपतींच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होते। यानंतर रेणुका माता सभागृहामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विविध शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली। यामध्ये पोवाडा, नृत्य, लेझिम पथक साजरी करण्यात आलं। या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबड, उपाध्यक्ष बंडूनाना भाबड, विश्वस्त एकनाथ पाटील शेळके, संचालक सुधाकर शेळके, अरुण शेळके, प्रशांत सानप, नागेश शेळके आदींसह प्रमुख मान्यवर भाऊ पाटील शेळके, दीपक बर्के, योगेश शेळके, योगेश सानप, दादा शेळके, भाऊसाहेब शेळके, दिलीप शेळके, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक विलक सर, ढाकणे सर, आव्हाड सर, पी.के. शेळके, भाबड, घुगे, सानप, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माता भगिनी आणि विद्यार्थी बालमित्र, 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपतींचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरती झाला। तो दिवस आपल्यासाठी आज इतका महत्वाचा आहे की आपण छत्रपती जर नसते तर आपणच नसतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि छत्रपतींनी या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरातून घेतलेली शपथ, जिजाऊने छत्रपतींना दिलेली दिशा आणि मार्गदर्शक, या सगळ्या गोष्टीतून आज महाराष्ट्र हा जगाच्या इतिहासाच्या पानावरती हा छत्रपतींच्या नावाने ओळखला जातो। आणि अशा या छत्रपतींच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने एकदम चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी बसवलेले आहे। आणि त्याच्यातले 2 भाग म्हणून या ठिकाणी जी काही विद्यापीठ पठारे जी विद्यार्थीने हिच्यामध्ये जे काही जोशपूर्ण असं उत्साहपूर्वक आणि एखाद्या वाघिणीने या ठिकाणी आपला रूप धारण करावा अशा स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे।